मनापासून धन्यवाद काका. यानंतर मी आदरणीय नितीनजी गडकरी यांना इथे सन्मानपूर्वक आमंत्रित करते, विनंती करते त्यांनीही आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं. आदरणीय शंकराचार्यजी, परमादरणीय मोहनजी, श्रद्धेय विजय महाराज, उपस्थित सर्व मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो, पंडित महाराज धनागरे यांच्या जीवनावर आत्ताच विजय महाराजांनी प्रकाश टाकलेला आहे. पण मी त्या भाग्यवंतांपैकी एक आहे की मला माझ्या लहानपणी अतिशय जवळून त्यांचं सानिध्य अजूनही आठवत आहे. ते महालच्या प्रभात शाखेचे स्वयंसेवक होते आणि त्याच काळामध्ये शाखा चालवत असताना त्यांनी नर्मदा प्रदक्षिणेला जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मी तुळशीबाग शाखेचा स्वयंसेवक होतो. आमच्या सगळ्या विभागातून त्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर नर्मदा प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर ते वापस आले आणि पुन्हा एकदा त्यांचा कार्यक्रम त्यांनी त्याबद्दल नर्मदा प्रदक्षिणा करत असणारा जो अनुभव होता त्या अनुभवावर त्यांनी अनेक कार्यक्रम केले. त्यातल्या एका कार्यक्रमाला मलाही पण त्यांच्या कार्यक्रमाचं सान्निध्य मिळालं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या जीवनावर माझ्या आईचा खूप प्रभाव आहे. माझ्या आईचं माहेर हे रहाटगावकर अमरावती आणि माझे मामा जे होते गजाननराव रहाटगावकर ते संघाचे 6 वर्ष प्रचारक होते वाशिम जिल्ह्यात आणि ते धनागऱ्यांच्या घरी राहायचे. त्यामुळे माझ्या मामांचा आणि आईचा धनागरे परिवाराशी अतिशय घनिष्ठ आणि जुना संबंध होता आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आमच्याकडे येणं जाणंही होतं आणि पंडितराव माझ्याकडे आमच्याकडे येत होते आणि आईशी ते विस्तृतपणे बोलायचे. आईच्या बाबतीमध्ये तिला विशेष करून नरसिंह सरस्वती कारंजाचं देवस्थान असेल, त्याचबरोबर टेंबे महाराजांच्या बाबतीत असेल, या बाबतीत तिचा ओढा होता. आणि ज्यावेळी नर्मदा प्रदक्षिणा करून पंडितराव जेव्हा आले तेव्हा आईने त्यांना घरी बोलावलं होतं आणि त्यांनी आईला, आणि मी तिथे बसलो होतो त्यावेळी त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला होता आणि मला आईने सांगितलं एवढं कठीण आहे की हे करणंच शक्य नाही, ते यांनी केलं आहे. त्यावेळी मी लहान होतो. मी आत्ता काही दिवसापूर्वी नर्मदेच्या काठावर एक मोठा कार्यक्रम झाला, त्यावेळी शिवराजसिंग चव्हाणांनी मी गेलो. त्या कार्यक्रमात पहिल्यांदाच मी नर्मदा बघितली आणि ते नर्मदा बघितल्यानंतर तेव्हा मला पंडितराव आठवलं. कारण मी त्या नदीच्या दोन्ही बाजूला हेलिकॉप्टरमधून बघत होतो. तर मला शिवराजसिंग चव्हाणांनी विचारलं की तुम्ही काय बघता. तर मी त्यांना सांगितलं की माझ्या लहानपणी आपले एक स्वयंसेवक होते पंडितराव धनागरे, त्यांनी नर्मदा प्रदक्षिणा केली होती आणि त्यांनी नर्मदा प्रदक्षिणा करत असताना आपला अनुभव कथन केला होता. तेव्हा नर्मदेच्या आजूबाजूला पायी कसं चालतात ते मी उत्सुकतेपोटी वरतून बघत होतो. त्यामुळे पंडितरावांचं जीवन एका तपस्वी व्यक्तीचं जीवन होतं आणि संघावर जशी त्यांची श्रद्धा होती तसं अध्यात्माच्या विशेषतः त्यांचं अध्ययन आणि चिंतन यातून त्यांनी पलीकडे जो मार्ग स्वीकारला त्यातून समाज जीवनामध्ये अनेक लोकांचं जीवन अध्यात्म मार्गातून कसं बदलवता येईल याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्याच काळामध्ये विशेष रूपाने विजय महाराजांशी पण माझे विद्यार्थी जीवनापासूनचे संबंध होते. ते मोता सायन्स कॉलेजचे विद्यार्थी होते आमचे. नागो गाणार इथे आले आता आमदार, त्यावेळी यांना आम्ही अध्यक्ष केलं होतं युनियनचं आणि त्यावेळी विजय महाराज त्यावेळी आम्ही सगळे बरोबर होतो. ते स्वतः MSc आहे आणि नंतर उद्योग यशस्वीपणे चालवला. पण पंडितरावांच्या सान्निध्यामुळे जसा परिसराचा स्पर्श होतो तसं विजय महाराजांचा संबंध पंडितरावांशी आल्यानंतर त्यांचंही जीवन बदललं आणि त्यांनी ते MSc पदार्थ विज्ञान की मॅथमॅटिक्स, मला वाटतं बहुतेक फिजिक्समध्ये होतं, मॅथमॅटिक्समध्ये होतं, ते विज्ञान सोडून त्यांनी अध्यात्म विज्ञानाची कास धरली. आणि अध्यात्म हे विज्ञान आहे
आणि त्यामुळे सायन्स ज्याला म्हटलं जातं त्याचं सगळ्यात मोठी आवश्यकता असते की विशेषतः इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि आजच्या काळामध्ये सगळ्या गोष्टीला सप्रमाण जेव्हा पटवलं जातं तेव्हा त्यांना सगळ्यांना ते कन्व्हिन्स होत असतं. अध्यात्म विज्ञानामध्ये ही ताकद आहे, शक्ती आहे. ती पंडितरावांसारख्यांनी, विजय महाराजांसारख्यांनी आपल्या अनुभवातून, अभ्यासातून ती नक्की प्रगट केलेली आहे. आणि त्या प्रगटीकरणामधून त्यातून जो संस्कार झाला आहे त्यातूनच व्यक्तिजीवन आणि समाजजीवन बदलत आहे. तर हा शेवटी अध्यात्म विज्ञानाचा मुळे प्राप्त असलेला एक जीवन दृष्टिकोन आहे. संघाच्या सान्निध्यात आम्ही सगळे नशिबान आहोत की संघ विचारापासून प्रेरणा मिळून समाजात जीवन कसं जगलं पाहिजे, समाजाकरता आणि देशाकरता काम केलं कसं पाहिजे याचा संस्कार संघातून मिळाला. तर अध्यात्म विज्ञानातून स्वाभाविकपणे आपल्या जीवनाला समृद्ध संपन्न करत असताना एक व्यक्ती म्हणून आपण कसं जीवन जगलं पाहिजे ती जी जीवन पद्धती आहे ती त्यातून प्राप्त होते. आणि या जीवन पद्धतीचा जो संस्कार आहे तो आपल्या महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने ही संतांची भूमी आहे. मी तर काही यातला अधिकारी व्यक्ती नाही आहे, पण मला छोटीशीच गोष्ट माझ्या आईने सांगितली. आणि ती म्हणाली, एकदा ती यात्रेला गेली होती पंढरपूर, गाणगापूर, आणि मला एका गोष्टीची भयंकर नाराजी शब्द बरोबर नाही पण मनामध्ये एक शल्य होतं की मी जगामध्ये ज्यावेळी कुठे कुठे फिरलो तिथे इटलीमध्ये चर्चमध्ये पाहिलं मी सगळीकडे स्वच्छता होती, चांगली होती, आणि मंदिरं मात्र स्वच्छ नाही. दक्षिणेकरता ब्राह्मण मागे धावायचे. याबद्दल माझ्या मनात फार तीव्र भावना होती. रस्ते अतिशय खराब होते, धर्मशाळा चांगल्या नव्हत्या. आणि मला आई म्हणायची त्यावेळी गाणगापूर, पंढरपूर आणि आपलं अक्कलकोट हे रस्ते अतिशय खराब होते. तेव्हा मला म्हणायची कसं सरकार आहे की आपल्याकडे एवढ्या संतांची भूमी आणि एका ठिकाणी जायला धड रस्ता नाही आहे. तेव्हा तिची नाराजी माझ्या लक्षात येऊन मी मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रात बांधकाम मंत्री झालो आणि आता केंद्रात झाल्यानंतर पहिले ठरवलं की मंदिरात जाणारी जेवढी लोक आहेत ती बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, तर मी आता तिथे 12,000 कोटी रुपये खर्च करून ऑल सीझन रोड बांधून जवळपास पूर्ण केला की आपल्या इथे वर्षभर परमेश्वर दर्शन मिळालं पाहिजे. मग माझ्या लक्षात आलं की शेगावपासून तर पंढरपूरपर्यंतचा तो कॉन्क्रीट रोड पूर्ण केला. त्याच्यानंतर आता मी पालखी मार्ग जोरात काम सुरू आहे 12,000 कोटी रुपयाचा. आणि त्या मार्गावर मी आता एक स्पर्धा बोलवली पुण्यातून की याच्यावर ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या जीवनातलं या मार्गावर प्रवास करत असताना लोकांना त्या मार्गावरून कसा संस्कार झाला पाहिजे आता याच्यावर एक मोठी ब्ल्यूप्रिंट तयार झाली आहे. त्याच्यामध्ये आपले बरेच पुण्यातले विद्वान मंडळी त्या समितीवर काम करत आहेत. आणि त्यावर ज्यावेळी ज्याचं वर्णन, ज्या वनस्पतींचं वर्णन ज्ञानेश्वरीत आलेलं आहे त्या वनस्पती त्या रस्त्यावर कशा लागल्या पाहिजे, त्याची प्रतिका कशी झाली पाहिजे याचं एक मोठं काम सुरू आहे. तर मला खूप आनंद आहे की आता धापेवाडा आमचं प्रति पंढरपूर काल मी गेलो होतो 4 लेन रोड झाला, आदाशाचा रस्ता चांगला झाला. आता वाशिमचा आणि कारंजाचा रस्ता बहुतेक चांगला झालेला असेल, मला इतक्यात माहिती नाही, पण नागपूर अमरावतीपासून कारंजाचा रस्ता बंद पडला तोही आता चांगला झाला. तर मी तर काही एवढा अध्यात्मता अधिकारी व्यक्ती नाही, पण मी एवढंच काम विजय महाराज करू शकतो की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आता जाणारा महाराष्ट्रात त्या प्रत्येक संतांच्या ठिकाणी तुम्हाला अर्ध्यापेक्षा कमी वेळात तिथे पोचाल तुम्ही, आणि तुम्हाला जायला रस्ता चांगला मिळेल एवढीच सेवा फक्त मी करू शकतो. आणि ते मी ठरवून केलं कारण माझ्या आईचे शब्द माझ्या लक्षात आहे. त्यामुळे आता गाणगापूरचा रस्ता अतिशय खराब होता, लोक कर्नाटकमधून जायचे, आता तो पूर्ण झाला. पंढरपूरचा रस्ता पूर्ण झाला. आणि आता शेगावपासून पैठणपासून सगळे रस्ते मी हे जे सगळे आपल्या संतांची जेवढी भूमी होती अगदी तुकडोजी महाराजांपासून तर सगळ्यांचे छोटे छोटे गावं बघून मी यावेळी ठरवलं की आपण कमीत कमी या सगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारे लोक भाविक जाऊ शकले पाहिजे याची व्यवस्था करता आली तेवढी केली पाहिजे. आणि आता लोक जायला लागले. माझी आपल्याला विनंती आहे की हे जे अध्यात्म विज्ञान आहे आणि तुम्हाला हे जास्त चांगल्या रीतीने सांगता येईल. नवीन पिढीला नुसतं ही इज ग्रेट अँड गॉड इज ग्रेट असं म्हणून नाही पटत, पण त्याच्या मागे असणारं जे आध्यात्मिक विज्ञान आहे जे रामकृष्ण परमहंसांपासून विवेकानंदांपासून अति अनेक मोठ्या संतांपर्यंत जे प्रभावीपणे मांडल्या गेलेला
ते तत्त्वज्ञान तर योग्य प्रकारे आपण जर मांडलं गेलं तर ते लोक स्वीकारतात. मी श्री श्री रविशंकरजींनी मला बर्लिनमध्ये बोलवलं होतं त्यांच्या कार्यक्रमाकरता, आणि मी डोळ्याने बघितलं, मी आयुष्यात असं दृश्य बघितलं नाही. 2 ते 2.5 लाख लोक मैदानावर हरे राम हरे कृष्ण आणि श्रीराम जयराम जय जयरामचा जप करत होते. ते भारतीय नव्हते. त्यामुळे भारतीय अध्यात्म, भारतीय योगविज्ञान, भारतीय आयुर्वेद याचे आणि आध्यात्मिक विज्ञानाच्या आधारावर साधू संतांनी केलेलं हे कार्य हे केवळ भारताचा नाही तर जगाच्या आकर्षणाचा केंद्र बनू शकतं, इतकं त्याला ताकद आहे. पण प्रेझेंटेशन चांगलं ठेवलं पाहिजे, मंदिरं स्वच्छ असली पाहिजे, टॉयलेट स्नानगृह स्वच्छ असली पाहिजे, वातावरण चांगलं असलं पाहिजे, आणि मागायची कोणाला गरज नाही आहे. जिथे चांगलं असतं तिथे लोक आपोआप समर्पण करतात. पैशाची काही कमी नाही आहे. चांगल्या कार्याला पैशाची कमी पडत नाही, हे माझ्या छोट्याशा अनुभवातून सांगतो. मी लाखो करोडमध्ये जेव्हा बोलतो तेव्हा पहिले लोक मला म्हणायचे की हा काहीतरी गप्पा मारतो. पण आता मी सांगितलं की मी बोललेली एकही गोष्ट जर झाली नाही तर तुम्ही मला विचारा, कोणी विचारू शकत नाही. त्यामुळे मी 8 लाख कोटी, 10 लाख कोटी, 5 लाख कोटी, 2 लाख कोटी बोललो तरी मला माहिती आहे की चांगलं काम आहे, पैसा मिळतो, आणि मला कधीच पैशाची कमी पडली नाही. तसं आपण करणाऱ्या चांगल्या कामातून अध्यात्माला विज्ञान म्हणून कन्सिडर करून नवीन पिढीवर जीवन दृष्टिकोन आणि संस्कार देण्याचं कार्य हे आपण करता. पंडितरावांच्या सान्निध्यातून आपल्यावर खूप मोठा आशीर्वाद मिळालेला आहे, आणि त्यांच्या जे कार्य आहे ते पुढे नेत असताना या समाज जीवनाला संस्कारित करण्याचा प्रयत्नही करतात. आणि तुम्ही हे जे तपोनिधी पुस्तक तयार केलेलं आहे हे खऱ्या अर्थाने पंडितरावांच्या जीवनावरचं आणि तुमच्या सान्निध्यात तुम्हाला मला जो अनुभव होता त्याचं खरं पुष्कळशा गोष्टी यात आलेल्या आहेत. मला विश्वास आहे की आपल्या समाज जीवनामधल्या अनेक लोकांना हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल, आणि आपण हे सगळं जे कार्य करतात त्याच्यामध्ये नक्कीच पंडितरावांच्या आशीर्वादाने आपल्याला नक्की यश मिळेल, आणि असंच कार्य हे पुढे राहील. आणि नवीन पिढीला विशेषतः या अध्यात्म विज्ञानाची ओळख करून देऊन त्यांना प्रभावित करण्याचं काम आपल्या हातून नक्की होईल. कारण आपण विज्ञानातून उच्च विद्या विभूषित पदवीधर असल्यामुळे नवीन पिढीला काय अपेक्षा आहे ते समजून तो संस्कार नक्कीच होईल, आणि या पुस्तकाच्या प्रयत्नातूनही होईल. मी पुन्हा एकदा पंडितरावांच्या चरणी अभिवादन करतो. आदरणीय विजय महाराजांना त्यांच्या कार्याबद्दल मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की संघाच्या एका उत्तम स्वयंसेवकाच्या जीवनावर त्यांचं संघजीवन ही त्यांची निष्ठा होती. गुरुजींबद्दल त्यांना अपरंपार श्रद्धा होती, आणि धनागरे परिवारच पूर्ण संघ समर्पित होता. आणि त्यामुळे आज या कार्यक्रमाला आदरणीय मोहनजी उपस्थित आहेत, जे आमच्या विचार परिवाराचे प्रमुख आहेत. त्यांचा आशीर्वाद याला मिळणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि मला निश्चित विश्वास आहे की पंडित महाराजांच्या आत्म्याला जेव्हा हे कळेल की आज मोहनजींनी याचं प्रकटन केलं तर त्यांचे ज्वलंत संघनिष्ठा होती. त्यांनी सांगितलं की ते बाळासाहेबांचं उदाहरण आहे की संघाच्यावर बंदी आलं तर ते सांगितलं मी जाईन, जे व्हायचं आहे ते होईल. त्यांनी काय केलं ते मला माहिती आहे. त्याच्यामुळे संघ विचार आणि निष्ठा ही त्यांची जीवननिष्ठा होती, आणि अध्यात्म विज्ञानाची कास धरून त्यांनी संघाची जीवननिष्ठाही पण कधी सोडले, त्यांना अभिमान होता. तेव्हा अशा एका थोर स्वयंसेवक आणि आध्यात्मिक गुरु दोन्ही याचं कॉम्बिनेशन त्यांच्यात होतं. आणि आज मोहनजी या कार्यक्रमाने आलेत, हाही माझ्यासारख्या छोट्या स्वयंसेवकांकरता खूप आनंदाचा विषय आहे. पंडितरावांना मी जवळून बघितला आहे, अनुभवलेला आहे, ऐकलेला आहे, त्यांच्यातला बदल बघितलेला आहे. विजू महाराजांना बघितला आहे, त्यांच्यातला हळूहळू होणारा बदल बघत त्यांचा इथपर्यंतचा प्रवास बघितलेला आहे. आणि त्यामुळे आज या कार्यक्रमात सहभागी होत असताना मला विशेष आनंद आहे. पुन्हा एकदा माझ्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वमुखी मंगल बोलवावे. आदरणीय नितीनजींबद्दल आपल्यामध्ये मनामध्ये असलेला आदर असाच वृद्धिंगत होत राहणार. कारण कर्मयोग कसा असतो हे आदरणीय गडकरी साहेबांनी आपल्या सगळ्यांना दाखवूनच दिले. त्यांचे मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमाला विशेषत्वानं उपस्थित असलेले परमपूजनीय जगद्गुरू शंकराचार्य, आदरणीय मोहनजी भागवत, आदरणीय नितीनजी गडकरी आणि समोर उपस्थित असलेल्या सगळ्या गणमान्य व्यक्तींचे श्री वासुदेव आश्रमातर्फे मी मनापासून आभार मानते. आणि ज्यांना ऐकण्यासाठी आपण सगळे आता उत्सुक आहात
त्या श्रद्धेय परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांना इथे सन्मानपूर्वक आमंत्रित करते. परमश्रद्धेय जगद्गुरु शंकराचार्यजी महाराज, श्रद्धेय विजू काका, आदरणीय नितीनजी गडकरी, उपस्थित विद्वज्जन, माता भगिनी, आता नितीनजींनी बोलता बोलता एक गोष्ट म्हटली की मी पंडित काकांना त्यांच्यातला बदल होत असलेलं पाहिलं आहे. हा जो चरित्र ग्रंथ आहे किंवा पंडित काकांचं चरित्र, त्याचं वैशिष्ट्य हे आहे, जे मला वाटतं ते वैशिष्ट्य की एक सामान्य परिस्थितीत जन्मलेला बालक, किशोर, तरुण या सगळ्या अवस्थातून जात असताना आपल्या परंपरेमध्ये जे माणसाचं परमलक्ष्य मानलेलं आहे तिकडे सगळे मोह, आपत्ती, कष्ट, संकट यांना तोंड देत देत सतत वाटचाल कशी करायची, जगायचं कसं, माणसाचं जीवन म्हणजे कसं जीवन, तो उल्लेख झालेला आहे. देव, देश, धर्म तिन्ही साधलं पाहिजे. मोक्ष गाठता आला पाहिजे, पण मोक्ष म्हणजे काही जंगलात जाऊन, हिमालयात जाऊन बसायची केवळ गोष्ट नाही. प्रपंच करता करता परमार्थ साधता आला पाहिजे. प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका वगैरे आपण ऐकतो सगळं. हे सगळं आपण ऐकतो आणि हे बुद्धीला समजतंय, कदाचित मनालाही वाटत असेल, परंतु पडिले वळण इंद्रिया सकळा अशी जी प्रत्येकाची गती असते त्याच्यात हे होत नाही. आणि म्हणून पुष्कळदा असं म्हणतात लोक की ते ठीक आहे हो, पण ते काही आपल्याच्यानी होत नाही. ते आपल्याच्यानी होतं, आपल्याच्यानी होऊ शकतं, हे त्याच्यासारखं कोणीतरी त्याला करून दाखवावं लागतं. आणि संतांचं जे जीवन कार्य आहे ते हेच आहे. तुकोबारायांनी म्हटलं आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. तर ते जगून दाखवावं लागतं. आपल्यातून पुढे आलेलं उदाहरण हे तसं असलं की सामान्य माणूस मग तसे प्रयत्न करतो. आदर्शांची चरित्र असतातच, त्यांच्यामुळे प्रकाश मिळतो, ही गोष्ट खरी आहे. परंतु त्यांनी प्रकाशित केलेल्या मार्गावर चालून दाखवायला कोणीतरी सोबती साथी पाहिजे, जो थोडा पुढे राहील, बोट धरून आपल्याला चालवत नाही. असं असलं म्हणजे माणूस चालतो. म्हणून संतांनी हेच काम सनातन काळापासून केलेलं आहे, ते करत आले आहेत. ज्ञान असतं, ज्ञानाची एक परिभाषा असते, त्या परिभाषेचा कालसुसंगत अर्थ कोणता, कारण परिस्थिती बदलते, देशकाल परिस्थिती नेहमी बदलते. तर त्याचा अर्थ करून दाखवावा लागतो. रामकृष्ण परमहंसांनी एक गोष्ट सांगितली की एक गुरु होते, त्यांनी उपदेश केला शिष्यांना, सर्वम खलु इदं ब्रह्मम. तर मठाचा बाजार करायला म्हणून एक शिष्य बाजारात गेला, तिथे एक हत्ती पिसाळून सुटला होता. तर सगळे लोक पळत होते आणि यालाच म्हणत होते, पळ पळ जीव वाचव. तर त्याला वाटलं की सर्वम खलु इदं ब्रह्मम, मी ब्रह्म आहे, हत्ती ब्रह्म आहे, त्याच्यामुळे काय नुकसान आहे. म्हणून छाती काढून हत्तीसमोर चालत गेला. हत्तीने त्याला सोंडेत उचलून फेकून दिलं, हातपाय तुटले. धावले लोक, त्याला नेलं दवाखान्यात.
आणलं परत उपचार करून. मग गुरु आले पाहायला शिष्याला. अरे काय झालं? तर तुमच्या उपदेशाचा परिणाम आहे. मग काय? सर्वं खलुदं ब्रह्म. म्हणजे तुला सगळे लोक सांगत नव्हते का पळ पळ म्हणून? हो. मग हत्ती नुसता जो नाही माहूत होता तोही म्हणत होता, तो हत्तीला नियंत्रणात आणायचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तेही तर ब्रह्मच होते ना. तर जसं तुला हत्तीमध्ये ब्रह्म दिसलं म्हणून तू सामोरं गेला, तसं ते त्याच्यावर बसलेलं माहूत ब्रह्म ते सांगत होतं पळ पळ. त्याचं ऐकलं नाही तू, त्याचा परिणाम आहे. माणसाची बुद्धी अशी आहे, एक तर ती आपल्या सोयीचा विचार करते. बाजार करताना एक व्यापारी नोकराला घेऊन निघाला माल वगैरे घेऊन, आणि सकाळी लवकर निघावं लागलं, त्यामुळे स्नान वगैरे झालं नव्हतं. वाटेत एका ठिकाणी पुष्करणीत स्नान वगैरे केलं. एकादशी होती म्हणून त्या नोकराला सांगितलं की अरे बाबा पेढे घेऊन ये, मलाही होतील तुलाही होतील. तो स्वस्ताईचा काळ, 1 रुपयात चांगले मोठे मोठे 4 पेढे मिळायचे. त्यामुळे तू घेऊन ये, जरा नीट पाहून घेऊन ये, नमुना पहा, आणि 1 रुपयात 4 पेढे येतील, एक तू खा. तो गेला आणि परत आला. आल्यावर पेढा एकच दाखवला त्याने. तर मालक म्हणाले एकच पेढे 4 मिळतात ना? त्यामुळे हो, पण मी ते पेढे घेतले आणि परत निघालो, तेवढ्यात मला कळलं, लक्षात आलं की तुम्ही नमुना घ्यायला सांगितला होता, तो मी घेतलाच नाही. तुमची आज्ञा म्हणून एक नमुन्याचा पेढा मी खाल्ला, आणि मग उशीर झाला. तर मग पाणी पिऊन निघायचं, मग विहिरीपाशी गेलो, पाणी पिऊन परत निघालो, पाय घसरला, एक पेढा खाली पडला. आता तो मातीतला पेढा मालकाला कसा द्यायचा, म्हणून तो मी खाल्ला. आणि मग येता येता मग भूक लागली मला, तर तुम्ही मला एक पेढा देणार होते माझा, तो मी खाऊन टाकला, आणि हा एक तुमच्यासाठी आणलेला आहे. मालक म्हणा, अरे मी इथे उपाशी बसलो आहे तुझा मालक, आणि तू 3-3 पेढे कसे खाववले तुला? हे असे खाववले, म्हणून तोही खाऊन टाकला त्याने, खाऊन दाखवला त्याने. मनुष्य त्याची बुद्धी त्याला असं भटकवू शकते. म्हणजे ज्ञान कर्म असं सांगा, ज्ञान कर्म भक्ती तिन्ही पाहिजे. नाही तर ज्ञान माणसाला नुसतं कोरं ज्ञान उपयोगाचं नाही, पुस्तकातलं ज्ञान उपयोगाचं नाही, जगून दाखवलं पाहिजे. म्हणून पुन्हा तुकाराम महाराज म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, ये रे व्हावा भार माथा. नुसती पंडिताई उपयोगाची नसते, ते आचरून दाखवलं कसं, हे असं. आणि याच्यामध्ये एक भक्ती असावी लागते. उभाभ्यामेव पक्षाभ्याम यथा खे पक्षिणाम गती. पक्ष्यांची गती आकाशात 2 पंखांनी उडत असल्यामुळे एका पंखाने उडू नाही शकत. ज्ञान आणि कर्म, पण त्याला आधार भक्तीचा असावा लागतो. तर हे तिन्ही सोबत घेऊन चालणं. नुसत्या बुद्धीप्रमाणे वागलं तर ती बुद्धी माणसाला भटकवते. कर्मकांडी हा शब्द बोचणारा आणि चांगला नाहीच आहे, बरोबर आहे. कर्मामध्ये तत्पर असणं हा सद्गुण आहे, त्याची हेटाळणी व्हायची काहीच कारण नाही. आपल्याकडे दुसराही एक शब्द आहे कर्मठ, त्याला तितका वाईट अर्थ नाही चिकटला अजून तरी. पण काही विचार न करता कर्म करतो तर मग ते एक तर विक्षिप्त कर्म होऊन जातं कधी कधी, किंवा ते कर्मही अशुद्ध. जसं वेटर आपल्याला हॉटेलात पाणी देतो, तर त्या पेल्यात 4 बोटं बुचकळून आणून नुसतेच पाणी पिणार असलो तर हात काही पैसे देणार नाही म्हणून तिरस्काराने आपल्याकडे पाहत, खाया पिया कुछ नाही, 1 गिलास फोडा वगैरे असं काहीतरी ओरडतो आपल्या नावाने. घरी आपण पाणी पितो, आपल्याला पाणी मिळतं, 1 पेला मागितला तांब्या भरून पाणी मिळतं. बाहेरून आलो असलो तर सोबत गुळाचा खडा मिळतो. कर्म तेच आहे, पाणी पाजणे. पाणी दोन्ही ठिकाणी मिळतं, परंतु फरक काय? प्रेमभक्ती. ते प्रेमभक्ती के बिना नहीं नाथ के मन भाएगा. तर कर्म आणि ज्ञान आणि भक्ती यांचा संगम साधून कसं जगावं?
पुन्हा लोक, सामान्य लोक म्हणतीलच की हे तुम्हाला माईकवर उभं राहून भाषण द्यायला बरोबर जगून दाखवा. संघामध्ये आम्ही पाहतो आमचे गृहस्थ कार्यकर्ते हे जगून दाखवतो. आम्ही प्रचारक लोक आहोत. आम्ही जर फार बाता मारायला लागतो, लोक म्हणतात तुम्हाला घर संसार नाही, आम्हाला ते सगळं सांभाळून करावं लागतं. आणि गोष्ट खरी आहे. म्हणून आम्ही प्रचारक लोक जास्ती सांगायच्या भानगडीत पडत नाही. आम्ही चांगले संबंध ठेवतो, त्याच्यावर जे होईल ते होईल. पण आमचे गृहस्थ कार्यकर्ते आहेत ते जगून दाखवतात, म्हणून चालू आहे. ते असं जगून दाखवावं लागतं. ते जगून दाखवण्याचं काम कसं केलं ते या जीवनात पूर्ण आलेलं आहे. म्हणजे हे चरित्र वाचून प्रस्तावना मला लिहायला सांगितली होती. मला जाणवलेली पहिली गोष्ट मी त्यात हीच लिहिली की हा ग्रंथ नुसता वाचून मनोरंजन करून घ्यायचा किंवा वाचून त्याची स्तुती करायचा असा न राहता वाचल्यानंतर प्रत्यक्ष काही करण्याची प्रेरणा देणारा झाला आहे. कारण एक साधक ते एक सिद्ध हा जो सगळा प्रवास आहे हा एक सामान्य माणूस कसा करू शकतो. अलौकिक न होता लोकांप्रती मार्गाधारे वर्तावे, विश्वमोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. जीवन जरी अलौकिक असलं, जन्म हा धर्म कार्याकरताच ग्रहण करून त्यांचं येणं झालं असलं तरी ती अलौकिकता कुठेही येऊ न देता त्यांनी हे उदाहरण आपल्या समोर ठेवलं आहे. त्याची फार जरूर असते. इतकी सगळ्यात प्राचीन आपला धर्म आहे, सगळ्यात प्राचीन आपला देश आहे, सगळ्यात प्राचीन आपला समाज आहे. पण त्याच्यात ही परंपरा अखंड चालत आली आहे आणि निर्विघ्न नाही. कितीतरी संकट आली, ह्याच्याकरता प्राण द्यावे लागले, रक्त वाहिलं, नरमुंडांचे ढीग लागले, कत्तली झाल्या, त्यात जान्हवी मनाने तोलून पाहिली लोकांनी. इतकं बलिदान झालं आहे. आचरण करता येणार नाही अशा कठीण काळातून आपण गेलो आहे, तरीही आपली ही परंपरा अबाधित आहे. याचं कारण काय? तर आपल्या ग्रंथातनं जे तत्वज्ञान आहे ते जगून दाखवणारे लोक आपल्याजवळ आहे. एखादा तरुण निघतो, तरुण पिढीचा उल्लेख झाला तर त्या काळात विवेकानंद तरुण पिढीचे प्रतिनिधी म्हणून उच्च विद्या विभूषित होऊन रामकृष्ण परमहंसांना विचारतात की तुम्ही पाहिलाय का ईश्वर? सगळ्यांना विचारायचे. रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ बोस त्यांना विचारलं त्यांनी. ते चांगले विद्वान तत्वज्ञ असे प्रसिद्ध होते आणि सात्विक जीवन होतं. तर त्यांना अनुभूती नव्हती. पण विवेकानंद विचारले तुमचं तत्वज्ञान वगैरे ठीक आहे, पण देव पाहिलाय का सांगा. तर देवेंद्रनाथांना काही बोलता नाही आलं. त्यांनी त्यांच्या डोळ्यात पाहून म्हटलं की तुझे डोळा जरा तेजस्वी दिसतात, तू काहीतरी वेगळा आहेस, एवढंच म्हटलं. निराश झाले. आणि दक्षिणेश्वरला रामकृष्ण परमहंस भेटले. त्यांना विचारलं त्यांनी, तर त्यांचं उत्तर होतं तुला पाहतो त्याच्याहीपेक्षा स्पष्ट पाहतो, तुझ्याशी बोलतो तसं त्याच्याशी बोलतो मी, आणि तू जर मी सांगितलेलं करशील तर तुलाही तसं करता येईल. असं रोखठोक सांगू शकणारे अनुभूती संप्राप्त पुरुष हे परंपरेने आपल्याकडे आजतागायत उपलब्ध आहेत. आमचं हे सांगोवांगीचं नाही आहे तत्वज्ञान. आमचं हे नित्य दिसणारं, जगून दाखवतात लोक, असे लोक आहेत, असं आमचं तत्वज्ञान आहे. कबीर म्हणायचे ना, तू कहता है कागज लेखी, मैं कहता हूं आखन देखी. तर कागदात जे लिहिलेलं आहे ते आजच्या या काळात कसं जगायचं ते दाखवणारा महापुरुष आमच्यापाशी आहे. म्हणून हे चालत राहणार, प्रॅक्टिकल आहे आमच्यापाशी. आमचा पुरावा हा थिअरी नाही. थिअरी सुद्धा बदलते, विज्ञानाची सुद्धा बदलते. न्यूटनचं विज्ञान आज जुनं झालं आहे, आईन्स्टाईनचं विज्ञान जुनं झालं आहे. पण वेदांत जुना असला तरी आज तितकाच सार्थक साक्षात आहे. आणि तो आहे हे तर्कानी नाही, हे प्रत्यक्ष जगून दाखवणारे लोक आहेत. हे या जीवनाचं महत्व आहे.
कारण त्याची आवश्यकता असते. समाजामध्ये परिस्थिती बदलते, काळ बदलतो, तसं क्षरणही होत असतं. आणि ज्याचं क्षरण थांबवणारं कोणी नसतं तो समाज क्षरण होतो, नष्ट होऊन जातो. आपल्याकडे ते शारदा पूर्वीचं नाटक आहे, शारदा कायदा आला होता ना, प्रौढ कुमारी विवाह वगैरे त्याच्या विरुद्ध कायदा झाला. तर त्याला पाठिंबा देणारा विचार त्या नाटकातून आला, समाज सुधारणेचा. तर त्याच्यामध्ये तो वर्णन करतो, कोदंड नावाचा त्या नाटकाचा नायक आहे. तर त्या कोवळ्या शारदेला म्हाताऱ्याच्या गळ्यात बांधायला निघाला आणि कोणीच काही कसं करत नाही. तर तो म्हणतोही आपल्या समाजाची आजची स्थिती अशी आहे, भिन्न धर्मी भूपाल आर्यभूचा आर्यधर्मा अनुकूल नसा याचा. जे रोजच्या जीवनाचं नियंत्रण करणारं यंत्र आहे, शासनाचं यंत्र, तो राजा भिन्न धर्मी आहे. इंग्रजांचं राज्य होतं. आर्यधर्मा अनुकूल नसा याचा. आणि मग म्हणतो तो, धर्मगुरु हे निस्सत्व दंडधारी, वर्णगुरु हे मनसोक्त कर्मचारी. तो राजा तसा असला तरी धर्मगुरु हे केवळ दंडधारी राहिले. ते काही खरं नाही आहे. ते आपापल्या परिघात काम करत होते. त्या परिघातून त्यांचं कर्तृत्व प्रगट व्हायला अनुकूल काळ यावा लागतो. तो आला नव्हता. पण त्याला जे दिसत होतं नाटककाराला समाजात, ते त्यांनी जसं दिसतं तसं मांडलं. त्याच्या पलीकडे काय आहे त्याचा विचार नाही केला. पण दिसतं असंच की जगून दाखवायची जबाबदारी ज्यांची आहे ते जगतच नाहीत. ते मनसोक्त कर्मचारी आहेत. आणि म्हणून या जबाबदारींची आठवण देऊन प्रत्येकाने विहित कर्म नीट प्रकारे त्या त्या काळात कसं पार पाडावं याची आवश्यकता असते. मग त्याच्यावर स्मृती बनतात. स्मृती म्हणजे विचार करून घालून दिलेले नियम नाही आहेत, तर परिस्थितीतून मार्ग काढून हे जगण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याचं संग्रहण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा असं म्हणायचे की मनुस्मृती म्हणूनही लिहिली नाही आहे. हे नियम त्यांनी तयार केलेले नाही आहे, त्यांनी रेकॉर्ड केला आहे त्याच्या काळात काय पद्धत होती ती. तर स्मृती अनेक आहेत आणि बदलत असतात. गेल्या 1000-1500 वर्षात नाही झाली स्मृती दुसरी. त्याच्यामुळे आज आपल्या या परंपरेच्या तत्वज्ञानाचं आचरण कसं करावं याचा अधिकारिक एक उपदेश सगळ्या समाजाला सांगणारं काही नाही आहे आपल्यापाशी. जगून पुष्कळ लोक दाखवतात, पण ती परंपरा आहे. त्याचं केव्हा तरी संग्रहण होईल, ग्रंथात गठण होईल, त्याच्या आधाराने एक रस्ता मिळेल. तो मिळाला पाहिजे आता. पण ही नवी स्मृती झाली पाहिजे. ती नवी स्मृती जगून दाखवणारे लोक आहेत, म्हणून ती होऊ शकते. त्याची आवश्यकता असते आणि ती आवश्यकता पूर्ण करण्याकरता आपल्याकडे अशी श्रद्धा आहे की या प्रयोजनाला घेऊनच अशा महात्म्यांचा जन्म होत असतो. स्वाभाविक त्यांच्या त्या कर्मानी, कृत्यानी, त्यांच्या त्या जीवनामुळे ते लोकांमध्ये पूज्य होतात. मग त्यांचे संप्रदायही बनतात, त्यांची पूजाही चालते. पण ते करताना एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की हे जगणं कशा करता होतं. तर मार्गाधारेवरतून विश्वमोहरे लावण्याकरता होतं. म्हणजे हा ग्रंथ हा केवळ पंडित काकांची आठवण करण्याकरता नाही आहे. आठवण करून ते जसं जगले, त्यांनी जसं त्यांच्या परिस्थितीत हा आचारधर्म कसा असावा ते स्वतः जगून दाखवलं, तसं त्या आधाराने आपल्याला जगायचं आहे. आणि म्हणून मग जगायचं आहे असं म्हटल्यानंतर मग काही गोष्टी अनिवार्य आहेत. असं जगायचं आहे म्हणजे त्याला पहिल्यांदा आपल्याला योग्य बनवलं पाहिजे. सांगितलं चित्तशुद्धी ही योग्यता आहे. परमलक्ष आपल्याला प्राप्त व्हावं
तर दिल के दर्पण को सफा कर, दूर कर अभिमान को, खाक हो गुरु के चरण की, फिर जन्म नहीं आवेगा. अशी तपस्या करावी लागते. बरं, ती तपस्या म्हणजे ती तपस्या सगळं सांभाळून करावी लागते. परिस्थितीमध्ये मनातून विकार येतात, ते त्रास देतात. समोर परिस्थिती उभं राहून काही आव्हानं उभी करते, त्याची उत्तरं द्यावी लागतात. आणि म्हणून आपल्याकडे धर्म हा शब्द आहे, याला प्रतिशब्द भारताच्या भाषा सोडून इतर अन्य भाषेत प्रतिशब्द नाही. झालं काय की इंग्रजांनी आम्हाला संस्कृत शिकवणं आमचं बंद करून टाकलं, शिकवणं. त्याचा आधार काढून घेतला. मग ते बंद झालं. बंद झाल्यावर आम्ही इंग्रजी शिकलो आणि आमच्या शब्दांचं त्यांनी जे भाषांतर केलं त्याच्या आधाराने आम्ही आमचे शब्द समजायला लागलो. त्यांना समजायचीच म्हणजे सोयच नाही. जर आपल्याकडे ज्ञान विज्ञान 2 शब्द आहेत, इंग्रजी भाषेत एकच शब्द आहे सायन्स. जाणणे एकाच प्रकारचं जाणणं नाही आहे. आज विज्ञान आणि अध्यात्म विज्ञानाच्या भाषेत सांगा असं आज आपण जरी म्हणत असलो तरी उद्या विज्ञान अध्यात्माच्या भाषेत सांगावं लागेल अशी पाळी येणार आहे. याचं कारण विज्ञान मुळातच एका ठिकाणी जाऊन थांबतं. आली आहे ती थांबण्याची वेळ. याच्या पलीकडे काय, ते पंचमहाभूतांच्या पलीकडे जाणं असं विजय काकांनी म्हटलं आता. तसं झाल्याशिवाय त्याचं स्पष्टीकरणच होत नाही, त्याचे प्रयोगच करता येत नाहीत. आणि त्याच्यामुळे विज्ञानाची प्रगती व्हायची असेल तर ती अध्यात्माची कास धरून व्हायला पाहिजे. दोन्ही गोष्टींचं महत्त्व आहे. म्हणजे आपल्याकडे अविद्यया मृत्युम तीर्थवा विद्यया मृतम अश्नुते असं आहे. अविद्या म्हणजे जी विद्या नाही ती म्हणजे जे जाणायची तशी फार जरूर नाही. पंचमहाभूतांच्या दुनियेत जगायला पशूंना विचार करावा लागत नाही, ते मरेपर्यंत जगतात. आपल्याला विचार करावा लागतो. ती परमेश्वराने आपल्याला आणि सुविधा दिली आहे. ती कशा करता दिली आहे तर आपण याच्या पलीकडे जाऊन परम लक्ष्य प्राप्त करू शकतो. त्याच्यामुळे त्या दुनियेत जगायचं असेल नुसतं तर नाही चालत, पण त्या दुनियेत जगावं तर लागतं. नुसतंच नाही पण जगावं लागतं. अर्थकाम सांभाळावे लागतात. म्हणून अर्थकाम सांभाळत मोक्षाकडे वाटचाल झाली पाहिजे, व्यक्तीची, कुटुंबाची, समाजाची, विश्वाची. असं काय आहे त्याला आपल्याकडे धर्म म्हटलं आहे. तो शाश्वत धर्म आहे. त्या धर्माच्या अनुशासनात सगळे चालतात. ती जी धर्माची परंपरा आहे ती धर्माची परंपरा ही चालली पाहिजे. त्याच्यामुळे स्वतः करता उपासना, त्याच्यामुळे त्यात स्वातंत्र्य आहे. तुम्ही निवडा, तुम्हाला ज्या पॅथीमुळे परिणाम मिळतो ती पॅथी वापरा. तुम्हाला ज्यामुळे परम लक्ष्याकडे 2 पावलं पुढे जाता येतं तो संप्रदाय तुम्ही घ्या. हे आपल्याकडे सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं आहे. म्हणजे इतक्या पराकोटीचं स्वातंत्र्य, देव न मानता जर असं तुम्हाला करता येईल नका मानू. पण तसं होत नाही आम्हाला माहिती आहे. पण प्रयोग करा तुम्ही, कारण हे कोणावरच टाकलेलं नाही आहे की असं मान, मी अनुभव घेतला म्हणून मी म्हणतो ते कर, असं सगळ्यांना म्हणत नाहीत गुरु कधी. केवळ शिष्यांना म्हणतात, कारण त्यांची श्रद्धा असते. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही, परिश्रम करून धारण केलं, श्रद्धा, ती श्रद्धा आहे. तर असे जे श्रद्धावान असतात त्यांना गुरु सांगतात, ते ऐकतात, ते तसं करतात, त्यांना श्रेय प्रेय दोन्ही प्राप्त होतं. परंतु असे असतात की ज्यांची श्रद्धा तयार व्हायची आहे, म्हणून कधी कोणावर आपण आपल्या इथे ते असं लादलेलं नाही आहे. करून पहा, आमचा असा अनुभव आहे, तू कर प्रयत्न. आम्ही असा प्रयत्न केला होता, तूही करून पहा. स्वतः करता उपासना साधना, उपासनेला दृढ चालवावे, नाही तर आपल्याला काहीच करता येणार नाही. आणि मग समाजधारणे करता जे जे करायचं ते केलं पाहिजे, ते आपलं कर्तव्य आहे.
नाही तर शंकराचार्यांना आत्मलाभ झाला. त्यांना हे करायची काय जरूर होती? सगळीकडे फिरा, मग लोकांना उपदेश करा, आणि 4 धाम त्याची स्थापन करा, आमना आहे, हे ते. काय जरूर होती तिची? जग तर मिथ्या आहे ना, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. तर हे जे मिथ्या जग आहे, त्या मिथ्या जगात या उलाढालींची जरूर शंका. मिथ्या नाही, मिथ्या म्हणजे एका मर्यादेनंतर या जगाचं काही सोयर सुतक नाही, पण त्याचं अस्तित्व आहे, आणि त्यात ते पार केल्यावरच त्या आध्यात्मिक जगात प्रवेश होतो. तर तो पार करतानाचा प्रवास सुखर झाला पाहिजे, आणि तो एकटाच होऊ शकत नाही, कारण ते जगच म्हणजे विविध आहे. एक आहे ते ब्रह्म आहे, पण त्याच्या उपाधी अनेक होऊन ही जी सृष्टी झाली आहे, त्या सृष्टीतून आपल्याला जर देह मिळाला तर भूक भागवावी लागते. भूक भागवायची म्हटल्यावर मग ती एकट्याने होत नाही. मी काही काम केलं, उत्पादन केलं, तर मला पोट भरावं लागतं लोकांचंही. कारण शेती करणं, धान्य उपजवणं, त्याचा स्वयंपाक करणं, खाणं आणि भांडी देऊन ठेवणं हे एकटा माणूस करू शकत नाही. मग त्याला प्रपंच करावा लागतो. प्रपंच केला म्हणजे त्याचं पालन करणं आलं. कुटुंब एकटं राहू शकत नाही, त्याच्याकरता समाज असावा लागतो. कुटुंबाची आजीविका ही समाजाची गरज असते म्हणून चालते. म्हणून हा जो सगळा सृष्टी व्यापार आहे, प्रपंच आहे, तो या उपासनेच्या आधाराने संतुलित राहून पूर्ण करायचा. आणि एक एक समाज एक एक युनिट आहे त्या बाबतीत. म्हणून देश विचार, देवाबरोबर देशाचा विचार. कारण देवाच्याही कल्पना देशादेशात त्या त्या देशांच्या अनुभवाप्रमाणे असतात. उद्या भारत देश नसेल तर हिंदू धर्म राहणार नाही, आणि हिंदू धर्म नसेल तर भारत देश राहणार नाही. ही पक्की गोष्ट आहे. अगदी अलीकडचा इतिहास पहा. हिंदू भाव को जब जब भूले, आई विपद महान, भाई टूटे धरती खोई, मिटे धर्म संस्था. हिंदुस्थान आहे म्हणून हिंदू आहे, म्हणून धर्म आहे. धर्म हा एक भावात्मक गोष्ट आहे, ती प्रत्यक्षात यायला माणूस हे माध्यम आहे. आचारात प्रभवो धर्म. आणि हा समाज का बरा आहे? तर या समाजाचं प्रयोजन आहे सगळ्या जगाला हे द्यायचं. सगळ्या जगाचं जीवन असं करायचं, सुखमय करायचं. आणि त्याच्यामुळे विश्वहिताचा विचार करणारे आपण सगळे झालो पाहिजे. माझं झालं, माझ्या देशाचं झालं, माझ्या कुटुंबाचं झालं म्हणजे पूर्ण, असं नाही. अशी आपली परंपरा राहिलेली, आजही ती आपण चालवतो. या तिन्ही गोष्टी, देव, देश आणि सगळ्या जीवनाची धारणा करणारा धर्म, या तिन्हीची काळजी करून जीवन जगणं म्हणजे पूर्ण जीवन आहे. म्हणून संतांना सुद्धा आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर या सगळ्या उठाठेवी करायच्या असतात. आलो याची कारण अशी, झाडू संतांचे मार्ग, आडराने भरले जग, विषय लोभी मन झाली, शब्दज्ञानाने घात केला, अशी स्थिती येते. त्या स्थितीत हा सगळा आडमार्ग नीट साफ करून तो राजमार्ग बनवत आणि खऱ्या अर्थाने धर्माची वाटचाल देश आणि देव सांभाळत माणसं करतील. ती कशी करायची याचा एक वस्तुपाठ आपल्या जीवनाने घालून देणारे हे संत असतात. आणि म्हणून त्यांची चरित्र ही वाचावी, अभ्यास करावा आणि त्या प्रकाशात मार्ग चोखाळावा, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याची प्रेरणा देणारा हा चरित्र ग्रंथ झालेला आहे. विजय काकांच्या नेतृत्वामध्ये उपासना तर चालूच आहे. ती उपासना स्वतः त्याचा संकल्पच पंडित काका महाराज देऊन गेले. त्याच्यात देश देव हा उल्लेख आहे सगळा. त्याचं हे प्रयोजन समजून हा ग्रंथ आपण वाचावा, या ग्रंथाबद्दल बोलावं, त्याचा प्रसार करावा आणि हा ग्रंथ जगून दाखवावा. कदाचित आपण तिथपर्यंत नाही जाणार जिथपर्यंत ते गेले, पण त्या दिशेने आपण 10 पावलं पुढे जरी गेलो तरी मागून चालणाऱ्याला 2 पावलं इकडे टाकायची बुद्धी होईल.
ही जन्मजन्मांतरीची तपस्या असते. विश्वास, श्रद्धा आणि आशा जिवंत ठेवून इथे परिश्रम करायचे असतात. केलेलं समजून करायचं. समजून करायचं म्हणजे काय करायचं? करताना करता मी नाही, माझ्याकडून हे करून घेतलं जात आहे, म्हणजे फळाची आशा न ठेवता, आसक्ती न ठेवता करायचं. आणि केलेलं वाया जात नाही, कधी ना कधी निश्चित परिणाम याचा मिळणार, या जन्मात नाही पुढच्या जन्मी, या श्रद्धेने करायचं. असं केलं म्हणजे ते सत्यम शिवम सुंदरम होतं. ते आपल्यालाही लाभतं, ते देशालाही लाभतं, ते विश्वालाही लाभतं. अशा सगळ्या ठिकाणी लाभप्रद होणारी ही जी साधना आहे ही कशी व्हावी. पंडित काकांचं जीवन ही फार काही जुनी गोष्ट नाही, त्यामुळे त्यांना पाहिलेले बरेच लोक इथे आहेत. पण नंतरची पिढी येईल, आज जी तरुण पिढी आहे किंवा किशोर पिढी आहे, त्यांना कदाचित त्यांनी पाहिलं असेल पंडित काकांना, पण तितका जवळून परिचय नाही. या सगळ्यांची कमी हा ग्रंथ पूर्ण करेल. आणि तो सफळ तेव्हा होईल की या ग्रंथानुसार जीवन जगून दाखवण्याची धडपड करणारे आपण लोक सतत चालतो आहोत. ती सतत चालण्याची प्रेरणा, शक्ती या ग्रंथातून आपल्याला मिळो, ही एक शुभकामना मी या प्रसंगी व्यक्त करतो. आणि अधिकार नसतानाही मला याची प्रस्तावनाही सांगितली आणि केवळ संघाचा सरसंघचालक असल्यामुळे मला इथे बोलायलाही सांगितलं. याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे 4 शब्द संपवतो. मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की हे ग्रंथ इथे उपलब्ध आहेत, आपण ते घेऊ शकता कार्यक्रम संपल्यानंतर.